दिल्ली जंतर मंतर जवळ पुन्हा गोंधळ, पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या। राजीनामा असा होत नाही, पेपरफुटीवरून संसदेत चर्चा करा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे केंद्रीय मंत्री नड्डांचे संकेत। किती तास चर्चा करायची हे विरोधकांनीच ठरवावं, सरकार संसदेत चर्चेसाठी तयार, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांकडून आता सरकारची भूमिका स्पष्ट। राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि मोदींनी माफी मागावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या, विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधींची ग्वाही। मैं अभी जिंदा हूं, रुग्णालयातून सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, सरकारकडे मागणी। कॉकरोच जनता पार्टीनं मागण्यांचं निवेदन दिलं, सरकार त्यांच्याशीही चर्चेला तयार, नड्डांकडून कॉकरोच जनता पार्टीला चर्चेचं निमंत्रण। पोलिसांनी ओढत नेलं हे खरं, मात्र सरकार बदला असं पोलीस म्हणाले, पत्रकार परिषदेत राहुल गांधींचं भाष्य, तर हातावर काळी फीत बांधून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं, मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांना काही घातपात करायचा होता का, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। देशात गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटले, मात्र कोणालाही शिक्षा नाही, राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, तर राहुल गांधींची नौटंकी सुरू, चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात, मुंबई 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार, उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, पंतप्रधान मोदींनी पत्र लिहित पेपरफुटीबाबत चिंता व्यक्त केली, अण्णा हजारे उद्या विद्यार्थ्यांसाठी मौन आंदोलन करणार। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर, प्रशासकीय तांत्रिक प्रक्रिया पूर्ण, 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार, मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। पश्चिम विदर्भात बोगस बियाणं प्रकरणात तब्बल 75 गुन्हे दाखल, कृषी विभागाकडे 12,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी, आतापर्यंत 3 कोटीहून अधिक किमतीचं बोगस बियाणं जप्त। पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय, पालघरला उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगडच्या महाड शहरात मुसळधार पाऊस, शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं, जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। उत्तराखंडमधील पित्तोरगडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन, मुख्य मार्गावर ढिगारा कोसळल्यानं रस्ता पूर्णपणे बंद, प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू।